तुम्हाला पाकिस्तानचे झेंडे दिसतील, जिथे आज आपण राम भक्त म्हणून आपल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर भगवे झेंडे फडकवतोय, तेही परवानगी आपल्याला आपल्या भारतामध्ये राहून आपल्याला मिळणार नाही। महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जसं सगळ्याच सणासुदीवर बंदी घातलेली कोरोनाच्या नावाने आणि दुसऱ्या बाजूला मोहरम आणि ईदच्या मिरवणुका जोरदार निघत होत्या, तीच परिस्थिती उद्या इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीचे लोक निवडून आल्यानंतर आपल्या भारतामध्ये होणार। तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा, तुमच्या घरातल्या मंदिराची पूजा तरी तुम्हाला करायला परवानगी देतील का? यापासून हे सगळे प्रश्न निर्माण होतील। म्हणून आवर्जून जे आज महाविकास आघाडीच्या आणि इंडी अलायन्सच्या नावाने जे काही मतदान होत आहे, जे काही फतवे निघतायत, हे फतवे धार्मिक धर्माच्या आधारे निघतायत, राष्ट्रभक्तांसाठी निघत नाहीये। जो हा कार्टा सकाळी संजय राजाराम राऊत बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी हे फतवे निघतायत, त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमानांनी फक्त इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीला मतदान करावं, कारण का हमारा धर्म खतरे में है। हे असा कोण सांगणार इस्लाम खतरे में है? ह्याला राष्ट्रभक्ती म्हणत नाही। म्हणून इंडी अलायन्सला मत, महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहादच्या समर्थकांना मत, इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीला मत म्हणजे लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत। म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदारांनी मतदान करावं। आणि हे जे काय आज उद्धव ठाकरे आपल्या घरातल्या कामगाराला बसून जे बोलत होता, आता ती इंटरव्ह्यू होती की हनीमून ट्रॅव्हल्सचा एपिसोड होता, कारण का एक दोन लाईट सोडून काहीच दिसत नव्हतं। नेमका रश्मी वाहिनींना तो इंटरव्ह्यू चालला का, हा प्रश्न मला त्यांना ह्या निमित्ताने विचारायचा आहे। आणि ज्या पद्धतीने उद्धवजी बोलले की बाबा राम मंदिर आम्हाला भाजप मुक्त करायचं आहे, आम्हालाही हिंदू समाज हे उद्धव ठाकरे मुक्त करायचं आहे। कारण का जो हिंदू समाजाचा द्वेष हा उद्धव ठाकरे आणि त्याचे सगळे जी काही हिरवी टोळी करत बसलेली आहे, त्या सगळ्याला थांबवण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल असा माझा ठाम विश्वास आहे। सकाळी बोलत असताना नाशिकवरून संजय राजाराम राऊत कार्टा सांगतो की काळू वाळूच्या या प्रयोगाचा किंवा तमाशा वर बोलणारे आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांना कानाखाली खेचण्याची भाषा हा करतो। त्याला सांगेन किंवा गृह खात्याला सांगेन, विनंती करेन की 10 किंवा 15 मिनिटं ह्याची फक्त सुरक्षता हटवा। पोलिसांच्या गराड्यावर मध्ये कानपडीत खेचण्याची भाषा सगळेच करू शकतात, 15 मिनिटं ह्याची संरक्षण हटवा। मग हा राजाराम राऊतचा तरी मुलगा ओळखला जातो का? त्याची काळजी मग आमच्यावर सोडा। आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुमची जी सणसणीत तुला आणि तुझ्या मालकाला जे काही कानफडीत चढवली आहे की तुझा मालक 2 पायावर चालू पण शकत नाही, त्याची पहिला दखल घे, आठवण कर आणि मग आम्हा लोकांना सुख्या धमक्या दे। काल कुठल्या तरी सभेमध्ये मोठा आमच्या देवेंद्रजींचा उल्लेख करून बोलला